नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन पुरुष कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन येथे उघडकीस आलाय। काठ्यांनी मारहाण केल्याने महिला जखमी असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नंदा कचरू साळुंखे महिलेचे नाव आहे, तर पीडितेने या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिली आहे। मारहाण करताना ओरडत होते तरी थांबले नाहीत, अंधारात पळत होते तरी काठ्या फेकून खाली पाडला आणि खूप मारलं, मला जागेवर लघवी सुद्धा झाली असं महिलेनं तक्रारीत म्हटलंय। मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी या महिलेने केली आहे। कलेक्टर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी पीडित महिलेने केली आहे। नेमकं यावेळी पीडित महिला नंदा सोळंके यांच्याशी संवाद साधलाय। नेमकं काय म्हणाल्या नंदा सोळंके आपण पाहूया। ते बिभीषण शिंदे आलता घरी, ते 10 रुपयाला पैसे मागत होता। तर मी म्हणलं पैसे नाही तर बाबा, तर ते लईच हे करायला लागला। तर मग त्याला म्हणलं चल तुला पोलीस स्टेशनमध्ये घालते। मग तिथं चौकात थोडं नेलं, पोलीस स्टेशन थोडं राम राहिलं होतं। तर त्याने मला 2-3 चापटे हाणल्या त्याला। म्हणलं त्याला कोणतरी फोन लावला पोलीस स्टेशनमध्ये। मग गाडी आली, मग गाडीत त्याला बसून नेलं। मग पोलीस आले, म्हणले तू ये वापस केस, मी म्हणलं माझी तक्रार करायची याच्यावर, तर ये म्हणले। तर लगेच पोलीस 2-3 पोलीस आले की ते मला काटेने मारहाण केली, मला खाली पाडले, मी वरडायला लागले, मला लय मारायला लागले म्हणून मी रडायला लागले, मोठ्या चिरकाले, तरी पोलीसवाले काय ऐका नाही, तर मारायला लागले। आणि मग माझे दीर आणि नणंद आले, म्हणले नका मारू, त्यांना बी गचांड्या, मालकाला बी गचांड्या दिल्या आमच्या। मग ते सोडले की लगेच मग मला मी बेशुद्ध का काय पडले म्हणते। मग मला सरकार दवाखान्यात नेलं का काय, मग तिथून मग मला लय मारलं त्यांनी, बेजबर मारित होते काट्याने, मला बसता येत नव्हतं। काही शीटवर मारले, मांड्यावर मारले, मुक्का मारलाय बघा सर। हां ते पोलीसवाले येतं बघा, 2 जण येतं बघा। पुरुष होते का? हां पुरुषच होते बघा, महिला नाही। महिला होते पण महिलाने त्या पोराला घेऊन गेली ती, आणि महिलांनी मला हात नाही लावला, ह्या पुरुषांनी मला मारलं। महिलांनी मला 5 बोटं बी नाही लावले। काय म्हणत होते मारताना काय म्हणत होते? हा हिला आत टाकायचं म्हणले, हीच माजलेली, हिला टाकायचं म्हणले, हिला मारा म्हणले, मारा हिला। म्हणून वरून अशा काट्या मारत होते सर। काय मागणी आता प्रशासनाकडे? मला न्याय पाहिजे सर। मला न्याय, त्यांना सस्पेंड करा। बायांना मारायला पोलिसाचा अधिकार आहे का? त्यानं मला लेडीजने हाणलं असतं तर मी काही बी केलं नसतं, पण मला पोलिसवाल्याने कशाबद्दल मारहाण केली, त्याला सस्पेंड करावं लागेल तुम्हाला दोघांना बी। मारणारे होते कुठं, त्यांनी नेमकं मारलं तुम्हाला? मला शीटावर मारलंय, मांड्यावर मारलंय, मुक्का मार पाठीवर मारलंय, आणि मी ओरडत होते, ते लय जोरने काट्याने मला खाली पाडून मारत होते। मी अक्षरशः रडायला लागले, म्हणलं मला लघवी झाली सर, तरी ते मला ऐकत नव्हते। मी लघवी झाली मला परकरमध्ये, तरी ते मारतच होते। मी सांगितलं तरी सर त्यांनी मला आज पोलीस स्टेशनमध्ये नेलं। मग मला म्हणले जा 2-3 म्हणले त्यांचे कपडे बदला, म्हणले कपडे बदला। मला फार लघवी झाली तरी ऐकत नव्हते सर ते। कुठं मारहाण केली आणि कुठं पोलीस स्टेशनमध्ये मारत होते का बाहेर मारत? बाहेर मारलं बघा सर, आडोंगी, जीपच्या आडोंगी मी लपायला पळाले, तर मला तिथं पळून माझ्या मागं काट्या फेकू मला मारलं पाडलं, आणि मग अंधारात मारलं बघा मला सर। पोलिसांची तुमची काय दुश्मनी होती का? काहीच नाही सर, काहीच नाही, कुठं काय दुश्मनी काहीच नाही ना। आम्ही करून खाते सर, मला 4 लेकरं येतं बारकाले, सगळ्याला गावाला विचारा, गल्लीत विचारा, मी रोज आपलं घण मारून मोल मजुरी करल्यावर करून खाते सर। आता काय मागणी? आणि हे जे मारणारे पोलीस कर्मचारी होते ते कोण होते, त्यांना तुम्ही ओळखू शकताल का? ओळखू शकतो सर, ते पण अंधारामध्ये मारले मला, मग त्यामुळे तर त्यांचे नावं नाही तर माहीत मला, ते नाही तर त्या संध्याकाळची जे ड्युटी येते त्यांना तर कळन ना, की ते सांगते ना की ड्युटीवाले कोण होते, किती जण होते। मग त्यांना 2 जण आहेत बघा, ते पण त्यांना सस्पेंड करायचं म्हणजे करायचं का, तर मला लय मारहाण केली त्यांनी। मारणारे पुरुष होते? हां पुरुष होते मारणारे, लेडीज नव्हते, पुरुष होते मारणारे। नाव सांगा तुमचं? नंदा कचरू साळुंखे।